नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार रुपाली चाकणकरच आहेत. रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप. राज्याच्या राजकारणात उडाली एकच खळबळ. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील. भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीत. त्यांच्यावर आरोपाच्या फैरी झडत आहेत. आता त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे यांनी गंभीर आरोप केला आहे. रुपाली पाटील चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आरोपी करावे असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. चाकणकर यांना मुख्य आरोपी करावे असे थेट पत्र रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. रुपाली ठोंबरे यांनी या पत्रात 3 महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. अशोक खरात हे काही केले आहे ते फक्त चाकणकर यांच्या पाठिंब्यामुळे केले, त्यामुळे चाकणकर यांना आरोपी करण्यात यावे. लाडका भाऊ असा उल्लेख करत रुपाली पाटील यांची मुख्यमंत्र्यांना कारवाईची विनंती केली आहे. खरात हा भोंदू बाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला, असा थेट आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र खालीलप्रमाणे आहे. प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदू बाबा कॅप्टनबरोबर हितसंबंध होते. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदू बाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसावर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी आपणास स्वतंत्र माहिती देईल तसे भोंदू बाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मला माहीत असून त्यातील अनेक गोष्टीचा उलगडा मी आपल्यासमोर करेल. त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे. मागील वर्षी पत्रकाराने याच भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे मदर भोंदू बाबा पूर्वीपासूनच बलात्कार करत असल्याची रुपाली चाकणकर यांना माहिती होती. त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी नजीक ग्रामीण बाबी पोलीस स्टेशन येथे रुपाली चाकणकर यांनी दाखल करायला लावला. त्यामध्ये कॅप्टन खरात यांचा लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदू बाबा वाचावा याकरता पोलिसावर दबाव टाकून गुन्हा दाखल करून भोंदू बाबाने केलेल्या कृत्यावर पाणी टाकले. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून कॅप्टन खरात याला वाचवली. यावरून स्पष्ट दिसते की भोंदू बाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीनं लाडक्या भावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्य परिस्थिती बाहेर आणून पीडित महिलांना न्याय द्यावा अशी विनंती मी या पत्राच्या माध्यमातून करते. अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून विनंती केली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील सर्वात मोठं सेक्स रॅकेट चालवण्यामध्ये रुपाली चाकणकर सूत्रधार आहेत असा आरोप तुम्हाला पटतोय का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील.